खूप छान वाटले. काय बोलणं बोलायचं हेच आहे. ताईने मला व्हिडिओ दाखवला आधी मोबाईल. मी खूपच हॅपी आज किंवा नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता सकाळचा चहा ठेवते मी. काल तुम्ही बघितलं की किचन आवरायला काढलं होतं तर ते तसं झालेलं आहे आपलं आवरून. आणि बाकी काय ना, तुम्हाला गॅस वट्यावर वगैरे पसारा दिसेल, पण इकडचं पहा तुम्ही किती मस्त एकदम सिस्टमॅटिक लावून झालेलं आहे. फक्त आता डब्यांना मला कवर लावायचे आणि कोणत्या डब्यामध्ये काय ठेवलेलं आहे ते नावं टाकायचे, नाही तर मग विसरून जातो आपण. तर हे पाहिजे मस्त मी ना बुक्सचे कवर लावलेले आहेत आणि थोडासा पसारा आहे पण तो राहणारच. आता किचन आवरायला काढलंय तर मग तो पसारा राहीलच. मग काल रात्री पण मला खूप उशीरून गेला होता झोपण्यासाठी. म्हटलं आता सकाळीच आवरायला. मी पितळेचे भांडे जे होते वरचे काढलेले तर ते पण बाहेर ठेवलेले आहे. आता ते पण घासून घेते. मुलांचा टिफिन झाला, त्याच्यानंतर मग ते स्कूलला गेलेले. आता चहा घेतो आम्ही, यांचा पण टिफिन करते. हे 9 पर्यंत ऑफिसला जातील आणि मग पुन्हा मी सगळं आवरायला गेल. तर माझी इच्छा तर अशी आहे की आज मध्ये माझं किचन आवरून व्हायला पाहिजे, पण बघू आता. जर झालं तर ठीक, कारण मला ट्रॉल्या पण काढायच्या आहे. इकडे जर क्रॉकरी युनिट आहे, इकडे पण सगळं अस्ताव्यस्त झालेलं आहे का. आणि मस्त छान सगळं जेव्हा आपण दूध वगैरे ठेवतो ना तेव्हा खूप भारी दिसतं. असं झालेलं आहे का थोडंसं. कोणते डबे कुठे कुठे ठेवले गेलेले तर हे पण आवरायचंय आणि वरचे जे पडदे आहेत तिथं पण डबे ते पण आवरायचे. तर शक्यता नाहीये आजच्या आज होणं, पण बघू. आज पहिले पितळेचे भांडे धुते, म्हणजे तो कॉर्नर जो आहे ना तो कम्प्लीट होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर मग हे पहिले आवरेल खालचं जे पसारा पडलेला आहे ते. आणि मग दुसरं पुढचा सेक्शन काढेल आवरायला. म्हणजे एक एक सेक्शन जर आपण आवरून घेतला ना तर बरोबर तो तिथल्या तिथं लावून घेते. आणि त्याच्यातलं पण काय क्लटर आहे आपल्याला डिक्लटर करायचं ते पण करता येतं. आणि नंतर पुढचा सेक्शन पण व्यवस्थित आवडता येतो. चला चहा घेतो आम्ही आता मस्त आणि त्याच्यानंतर मग बोलते तुमच्याशी. हाय प्रीती. स्वयंपाक करून घ्यायचा आहे आता, त्यांच्या टिफिनचा वेळ झालेला आहे. चला आता वाजले आहेत सकाळचे 9 आणि तुम्हाला मी दाखवलंच आहे की थोडेसे कामं चालू आहेत माझे असं म्हणून. आणि चला आता मी सगळंच राहू देते. स्वयंपाक झालेला आहे. एकदा स्वयंपाक झाला म्हणजे काही टेन्शन नाही. बाकीच्यांचं जेवणाऱ्यांचं भूक वगैरे टिफिन गेला यांचा. मग आता मला आवरायचं आहे फटक्यामध्ये. तर तुमच्यासाठी पण एक टीप म्हणून समजून घ्या की आधी जे आपलं रोजचं रुटीन जे असतं ना, रुटीन किंवा मग रोजचं देवपूजा, थोडीशी आपली झाडझूड असते काय असतं ना, ते आधी करून ठेवून दिलं की ह्या कामाला आपल्याला मग काहीच मध्ये अडचण पण येत नाही आणि बाकीचं टेन्शन पण राहत नाही की हे पण राहिलं आहे ते पण राहिलं आहे असं म्हणून. तर आता आधी मी ना घरातलं जे आपलं नॉर्मल माझं हॉल किंवा बेडरूम वगैरे बाकीचं जे क्लिनिंगचं आहे ना तेवढं करून घेते. आणि त्याच्यानंतर मग जे स्वयंपाकाचे भांडे किंवा काय आहे ना ते आवरून घेते. आणि मग नंतर इकडं बाकीचं जे माझं एक्स्ट्राचं पसारा काढलेला आहे ना तिकडे येते मी आवरण्यासाठी. तर चला भेटूया थोड्या वेळात. बेडशीट पण छान स्वच्छ धुवून टाकली होती. आता पण जे फर्निचर असतं ना कॉटच्या बाजूला ते असं असतं ना डोकं टेकण्यासाठी. मग आता ही बेडशीट इतकी छान आहे, इतकी लॉंग आहे ना, मी काय करते हिला असं करून घेते आणि इथं वरती टाकून देते. ठीक आहे. म्हणजे ते गाद्या पण आडून जातात आणि असं छान वाटतं ना ते पूर्ण. तर बघा तुम्ही जो बेड होता ना तिकडे ज्या गाद्या असतात त्या मी अशा ॲड करून घेते. तर अशी काही आयडिया करू शकतो आपण. महागडं आपलं फर्निचर नसेल किंवा बेडचं हे असेल आणि अशा काही गाद्या आपल्याला झाकायच्या असतील, ठेवायला जागा नसेल तर तेव्हा आपण अशी आयडिया करू शकतो. पण ठीक आहे. हे पडलंय आणखीन इकडं अंतर ते आवरते आता. जागची जागी वस्तू सगळ्या ठेवून घेते.
म्हणजे मग फक्त किचनच राहील. आता किचनला तर मला 3 दिवस लागणार कशा. केस जर पूर्ण पाठीवर मोकळे असले ना तर मग कामं करायला पण म्हणजे थोडंसं इरिटेट होतं, घाम येतो वगैरे आणि केसांमध्ये खूप गुंता पण होते. म्हणून मी सरळ मस्तपैकी जुडा करून घेतला आणि त्याच्यानंतर मी पदर खोसला आणि लागली पुढच्या कामाला. हे पहा आता हॉल माझा क्लीन झाला आहे छान, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इकडं बेडरूम पण छान नीटनेटकं आवरून झालं आहे. आता मी बेसिन घासून घेते आणि त्याच्यानंतर मग फक्त किचनचे कामं राहतील. इथं खूप वेळपासून मी ना हार्पिक टाकून ठेवलं होतं. मुलं पा ग्लास वगैरे कुठं पण ठेवून देतात नुसते घासायला थोडं. आणखीन घासावं लागेल ना. आता एवढे जे काय 4-5 भांडे होते पितळीचे घासून सुकून झालेले आहेत, ते आता लावून देते मी. हे पहा आता सगळे मस्त पितळीचे जे 2-3 भांडे होते ते पण धुवून झाले आणि डबे वगैरे सगळं असं छान. आता वाजलेत 12:30, तर आता अर्धा तास थोडंसं व्हिडिओ एडिटिंगचं वगैरे काम करून घेते, कारण उद्या तुमच्यासोबत व्हिडिओ येईल बुवा वेळेवर, यासाठी जेवढं थोडंफार वेळ मिळेल तेवढं. कारण मग 1 वाजता अजून मुलांना घ्यायला जाईल आणि मुलं आल्यानंतर मग त्यांच्यासमोर मी खूप टाळते मोबाईल हातात घेणं किंवा मग मोबाईलमध्ये माझं काम करणं. जेव्हा वेळ नसतो तेव्हा करावंच लागतं, पण ते आल्या तरी कमीत कमी मग मी मोबाईल वगैरे घेत नाही. त्यांचं मग काहीतरी बसणं म्हणजे गप्पा वगैरे, शाळेत काय झालं काय नाही असं थोडंसं चालू राहतं. हे अजून राहिलेलंच आहे हा पसारा अजून राहिलेलाच आहे, तर तो पण आवरते नंतर, कारण आधी बाकीचं आवरलं, दुसरं बाकीचं काही शूट घेतलं नाही. तरी बाकी खूप कामं असतात घरात. आपण जेव्हा काही आवरायला काढतो ना त्यावेळेला बरेचसे कामं असतात. मध्येच अजून साड्या बघायला आणि ड्रेस वगैरे बघायला त्या बाया पण आल्या, त्यांना ते दाखवलं, मध्ये तो वेळ गेला. मध्येच पार्लरमध्ये क्लायंट आलं, तो पण वेळ गेला. जेवणं झाली आमची सासूबाईंचं माझं, तर हा वेळ मग आपण मोजतच नाही ना, असं असतं काही येणं जाणं कोणाचं वगैरे. तर चला, इकडं दूध ठेवलेलं आहे शेगडीवर, ते गरम होतं आहे. तोपर्यंत मी माझं थोडंसं एडिटिंगचं काम करते आणि 1 वाजता मग जायचं आहे मुलांना घ्यायला. त्याच्यानंतर मग बोलते तुमच्याशी. काय चालू आहे तुमचं? जेवण झाले होते ना आता? हां, पोटभर जेवण झाले होते ना? मग जेव्हा रिकामा वेळेत काही नसतं घरामध्ये तेव्हा खायचं राहतं मॅगी बिगी. मॅगी नाही, मग काय ते? हां, वामन. चला पटक्यात संपा, थोडेसे पडा, अर्धा तास. झोप लागली हे झोपायचं नाही, फक्त पडायचंय थोडंसं.
मला पण काही झोपायचं नाही, माझा एवढा पसारा पडलेला आहे इकडं. हे पाहिलं का माझं कसं छान आवरलं बघ. कागद एक पॅकेट एवढंच झालं. कसं वाटतं? लाईक बी करतात बा. हा ना. ज्योतिताई आलाय आपल्या पार्लरमध्ये आज. कटिंग करायची का ज्योतिताई? कोणती कट करायची आहे? इकडे बघा आमच्याकडे. कोणता करायचा आहे? केस खूप लांब आहेत तुमचे, तुम्ही सांगा कोणते कट करायचे. स्टेप कट काय ते? किती शॉर्ट झाले पाहिजे तुम्हाला? किती कमी करू? एवढे ना? ठीक आहे. चला, एवढे लांब केस आहे ज्योतिताईचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 वर्षापासून मी त्यांची रजामंदी आता घेतली. केस कापू देत नव्हते ते. असं का? मग आता हो सांगितलंय का दादांनी? एवढंच सांगितलं होतं. गोड बोलून एवढं केलं. बरं ठीक आहे. खूप लांब केस आहे ज्योतिताईचे. आपण कटिंग झाल्यानंतर मग बघू. आता समोरून पण दाखवून द्या आम्हाला, कट झाल्यावर पण दाखवू अजून. चला चला. झाली आहे ज्योतिताईंची कटिंग आणि त्यांचा रिव्ह्यू बघू आपण कशी वाटते. हो, बॅक साईडने पण मस्त झाली. कशी वाटली कटिंग? खूप छान वाटली. काय बोलणं, बोलायचं हेच आहे. ताईने मला व्हिडिओ दाखवला आधी मोबाईल मध्ये की तुम्हाला कशी करायची. मग मी पाहिलं की मला हा कट हवा आहे. मग ताईने तो बरोबर मला मी जसं पाहिलं होतं तसं ताईने मला खरंच करून दिलं आणि मी खूपच हॅपी आज की माझे केस कट झाले. म्हणजे फायनली काय माहिती आता येतील घरी छान वाटेल तेव्हा बघतील ते काय दिसते. video. माझी बायको हिरोईन दिसते. खरंच छान आहे. आवडला मला खूपच. खूप छान आहे. दुपारचे जेवण वगैरे झाले आमचे. आता मला इकडचं जे पडदीवरचं सेक्शन आहे ना ते काढून घ्यायचं आहे आवरायला. इकडचं लावून झालं छान, तुम्हाला दाखवलंच मी. पितळीचे भांडे वगैरे धुतले आणि इकडचं एवढं पूर्ण झालेलं आहे आता. पण अजून नीटनेटकं म्हणजे कवर लावायचे राहिलेले आहे. पण त्याच्या आधी मला इकडचं वरचे डबे वगैरे आहेत ना ते काढून घ्यायचे. हे जे फर्निचर आहे ना वरचं, तर त्याला आपण फोडणी वगैरे देतो ना, त्याचे तेलकट असे खूप डाग पडलेले आहेत आणि त्याच्यामुळे ते घासून घ्यायचंय छान. तर चला ते आवडते आता. इथे सगळे मोठे मोठे डबे ठेवलेले आहेत. तेलाच्या डागांमुळे पण इथं असं सगळं चिकट झालेलं आहे. मधलं सगळं मी झाडूने स्वच्छ करून तिथलं जे जाळं किंवा थोडी धूळ आहे ना ती सुपडीमध्ये भरून फेकून दिली. आता इथं मी लिक्विडचं पाणी केलेलं आहे, तर त्याच्याने ना मी पुसून घेते. हा जो किचन टॉवेल आहे ना थोडासा असा खरबडा आहे, त्याच्यामुळे ना हे लगेच निघतंय. जास्त आपण घासणी वगैरे नाही घेऊ शकत कारण मी त्या फर्निचरला आहे ना अशी स्क्रॅच पडू शकतात तिथं. हे सगळे जे आहेत ना डोअर पूर्ण वरचे पडदीवरचे हे सगळे मला असेच क्लीन करून घ्यायचे. आता थोडंसं हात दुखायचं काम आहे थोडंसं, पण झाल्यानंतर एकदम मस्त वाटेल. आधी तुम्ही बघितलं होतं आणि आता पण बघा किती मस्त छान असं स्वच्छ झालं आणि पांढरं शुभ्र दिसतंय. त्या फरक तुम्हाला दिसतो. तर आता हे सगळे डोअर मी क्लीन करून घेते कारण एवढा व्हिडिओ मध्ये काय जास्त मोठा होऊन जाईल ना व्हिडिओ. आता वरच्या ज्या पडद्या आहेत आणि त्यांचं जे फर्निचर आहे ते पूर्ण क्लीन झालं आहे आणि ते आता मस्त तिथं फॅन लावून देते मी. छान सुकून जाईल ते. ओल्या कापडने वगैरे पुसलं आहे आपण त्याच्यामुळे. आणि हे जे डबे आहेत आता सगळे तर हे घासून घेते मी आता. केशव खेळतोय, त्याच्या लहानपणीचं खेळणं सापडलं आहे. ऑडियन्स याला खाली पाडून दाखवतो. खालीच पडला नाही तर
बाळाचं खाली पाडलं तरी घरचं हम्म. तुम्ही जर खाली पाडून दाखवलं खूप जुनं खेळणं आहे आणि मी ना अशा त्यांच्या लहानपणीच्या ज्या काही ठराविक गोष्टीत ना खेळणे ते सांभाळून ठेवलंय. मस्त खेळणं होतं का रे केशव? एक म्हणजे ना जर तुम्ही मला एक खाली पाडून दाखवलं तर तुम्हाला एक खाली पोडून पाडून दाखवतील तुला सगळेजण. चला मला आवरायचं आहे पटक्यात. एवढे डबे घासते मी आणि घासल्यानंतर पुन्हा डायरेक्ट इथं ठेवून घेते आणि मग दाखवते तुम्हाला आता. चलो. मागच्या दारचा व्ह्यू दाखवू का तुम्हाला? एकदम सुंदर आहे. इथून असं हालू वाटत नाही का रे केशव? दाखवते. हे पा, वाव किती मस्त हवा येते यार इकडं. थंडी हवा लागते मस्त. केशव कुठं चढतोय आणि पडशील ना. उतर खाली. उतर उतर ना उतर ना उतर ना उतर ना. आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि मम्मी पप्पांचा चहाचा टाइम झालेला आहे. तर आता आधी चहा ठेवून घेते मी. सगळे डबे जे आहेत ना ते घासून झालेत. त्यांना मस्त छान वाळू देते. म्हणजे आता जवळजवळ वाळण्यात आले असतील बाकीचे, कारण पुसून ठेवलेले होते. तर आता वाळून गेले असतील बाकीचे. मी पण मस्त चहा घेते आता. आणि एक क्लायंटचा पण फोन आहे, पार्लरमध्ये येणार आहे, तर ते पण काम करून घेते. आणि त्याच्यानंतर मग सगळे डबे भरून पडदीवर लावेल. मग राहिलं काय फक्त हे क्रॉकरी युनिट आणि ह्या ज्या ट्रॉल्या आहेत ना हे क्लीन करायचं राहिलं. मग ते उद्या करेल. आता आज नाही शक्य होणार ते. आज ज्योतिताई आलेल्या आहे आपल्याकडे साड्या घेण्यासाठी. आणि नेहमी येतात त्या ताई साड्या घ्यायला. का होते कसं वाटतं तुम्हाला आपल्याकडच्या साड्या? छान राहतात साड्या. तर तिथे ताईने यायलाच पाहिजे. बस का हो तेच काम आहे, दुसरे काय काम आहे? मिळतं का? इतकी भांडे निघतात ना. मुलांचं काही काही खाणं चालू होतं, काही पण बनवणं, चहाचे भांडे, हे भांडे ते भांडे. आता वाजलेत रात्रीचे 8:30 आणि स्वयंपाक करून घ्यायचा आहे मला. तुमच्यासोबत मी शेअर केलं की साड्या पाहायला पण बाया आल्या होत्या, त्याच्यानंतर पार्लरमध्ये होती, त्याच्यानंतर पुन्हा अजून कस्टमर आले पार्लरमध्ये, अजून साड्या वगैरे ड्रेस वगैरे पाहायला आल्या बाया. आणि आज मी खूप थकून गेलेली आहे आणि थोडंसं डोकं पण दुखतंय माझं. पण स्वयंपाक करायचा आहे. पण स्वयंपाकाचं असं आहे, सकाळी मी मस्त डाळ भात कोबीची भाजी पोळी असं केलं होतं. तर भात पण उरलेला आहे. हे पहा एवढा भात उरलेला आहे आणि पोळ्या पण उरलेल्या आहेत. तर आता असंही माझं डोकं दुखतंय आणि हे पण वाया न जाण्यापेक्षा मी आता काय करते, पोळींचा काला करून घेते मस्त. तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली खूपदा. हे पहा पोळ्या उरलेल्या आहेत आणि भात आहे ना मस्तपैकी जिरा राईस मसाला राईस करून घेते. तर चला तेवढं करून घेते आता आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. ठीक आहे. काय नाही आता मेनू कोरडं कोरडं मला आवडतं पण पोळींचा काला आणि भात. चांगलं झालं का कृष्णा? चला आजचा व्हिडिओ इथंच संपवूया आपण. बागल साहेब आले, जेवायला बसले. वाजलेत रात्रीचे 9. मम्मी पप्पांचं तर झालंय जेवण. मी आणि केशव पण बसतो आणि व्हिडिओ इथंच संपवते.